नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे घडामोडी आपण जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील सतत बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे। सरकारने दीर्घकालीन आणि स्पष्ट धोरण राबवणे आवश्यक आहे असं निवृत्ती निहारकर शेतकरी यांचं म्हणणं आहे, परंतु सरकार असं करताना दिसत नाही। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील सतत बदलामुळे शेतकऱ्यांना अनिश्चितता निर्माण झाली आहे। मागे पडण्याचा धोका, राज्यातील शेतकऱ्यांना अर्थवाहिनी व कांद्यावर अवलंबून आहे, त्यामुळे केंद्र उत्पादनावर केवळ उत्पादनावर भर देऊन पुरेसे नाही तर निर्यात धोरणे सुद्धा स्थिर आणि दीर्घकालीन असणे आवश्यक आहे, अन्यथा भारताला जागतिक बाजारपेठेत कायमस्वरूपी मागे पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। सचिन होळकर कृषी तज्ज्ञ लासलगाव यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। जागतिक बाजारपेठेत हातातून निसटणारा धोका, वारंवार बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे। निर्यात शुल्क आणि बंदीमुळे भारताचा जागतिक स्पर्धात्मक दर्जा खालावला आहे, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर झाला आहे। धोरणामुळे स्थिरता आणि सुलभता आणखीन आणली नाही तर भारताला जागतिक कांदा बाजारात आपला हिस्सा कायम राखणे कठीण होईल। विकासीय उपाध्यक्ष फलोत्पादन उत्पादक निर्यातदार संघटना नाशिक यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट हो तोपर्यंत इथेच थांबताय आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। तर भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतोय। जे महाराष्ट्र जे सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा सांगा। तर धन्यवाद, भेटूया पुढे, धन्यवाद।